नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड जेलमध्ये झालेल्या मारहाणीची. बीडच्या सेंट्रल जेलमध्ये बबन गीते गँग आणि वाल्मिक कराड गँगमध्ये अक्षरशः राडा झाला. जेलमध्ये महादेव गीते आणि अक्षय आठवलेनं कराड आणि सुदर्शन घुलेला चोप दिलाय. नेमकं काय घडलंय पाहूयात. बीडच्या सेंट्रल जेलमध्ये कराड आणि बबन गीते गँगचं टोळी युद्ध. बीडच्या सेंट्रल जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपलं. बबन गीते समर्थक महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण, धसांचा दावा. धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली. गीते गँगला हर्सुल जेलमध्ये हलवलं, कराडच्या सांगण्यावरून मारलं, महादेव गीतेचा आरोप. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडला पाठवलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराड आणि गँग प्रमुख सुदर्शन घुलेला जेलमध्येच मारहाण झाल्याचा दावा धसांनी केलाय. नाश्त्याची वेळ असल्यानं सुदर्शन घुले बराकच्या बाहेर आला. घुलेला पाहून महादेव गीते, अक्षय आठवलेनं घुलेला मारहाण केली. यावेळी महादेव गीते आणि आठवलेची घुलेसोबत हातापाई झाली. घुलेला मारहाण होत असल्याचं पाहून वाल्मिक कराड तिथं आला. नंतर महादेव गीते आणि अक्षय आठवलेनं कराडकडे मोर्चा वळवला. कराडच्या अंगावर धावून जात गीते आणि आठवलेनं कराडला मारलं. या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही, यांनी चप्पल घालायची नाही. मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली. दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर गीते गँगला बीडच्या सेंट्रल जेलमधून हर्सुलच्या जेलमध्ये हलवण्यात आलाय. यावेळी महादेव गीतेनं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आणि मारहाण करून आम्हालाच इथून हलवलं जातंय, तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासावं अशी मागणीही केली आहे. सीसीटीव्ही चेक करण्यात यावी. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडला पाठवलं आहे. काही संबंध नाही. अक्षय भाईचा काही संबंध नाही. सुरेश धसांच्या मारहाणीच्या दाव्यानंतर जेल प्रशासनानं मात्र वाल्मिक कराड आणि घुलेसोबत असं काहीही झालेलं नसल्याचं म्हटलंय. टेलिफोनवरून फोन लावण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाले, मात्र वाल्मिक कराड आणि घुलेचा त्याच्याशी संबंध नाही. सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोन कैद्यांमध्ये वाद झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या घटनेवेळी आणखी एक कैदी तिथं उपस्थित होता, मात्र कराड आणि घुले नव्हते. या घटनेवरून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुरुंग प्रशासन अधिकृत तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार आहे. मात्र सुरेश धस मारहाणीच्या बातमीवर ठाम आहेत. जेल प्रशासन काहीही सांगेल, पण कराड आणि घुलेलाच महादेव गीते आणि अक्षय आठवलेनंच मारल्याचं धसांचं म्हणणं आहे. मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली. नंतर मी त्या मोमीनला विचारलं पत्रकारांकडून आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता, त्यांनी माहिती दिली मला. ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली. आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये. जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे. यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस आहे. तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि कालिया चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळलं नाही. आका बोका हे जे सगळे आहेत ना, त्यांना तिथून हलवा.
पहिलं तर त्यांना आर्थर रोडमध्ये आणून ठेवा, म्हणजे त्यांची VIP ट्रीटमेंट पण बंद होईल, त्यांच्या आपापसातले गँगवॉर जे आहेत ते देखील बंद होतील आणि सगळी नॉनसेन्स जे चाललंय मोठ्या प्रमाणात बीडमध्ये हे बंद झालं पाहिजे. हे काय हे की सोंग करणारे आहेत, म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या या प्रकरणातले हे सोंगले करतात. त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे प्रश्नच मिटून जाईल काय नाही. इकडे बबन गीतेचा सहकारी महादेव गीते आणि अक्षय आठवलेनं कराड आणि घुलेला मारहाण केली आणि काही वेळातच फरार बबन गीतेनं फेसबुक पोस्ट टाकत कराडला इशारा दिला, अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. या पोस्टमध्ये बबन गीतेनं आपला जुना फोटो टाकलाय, ज्यामध्ये गीतेचे केस वाढलेले नाही. त्यावरूनही धसांनी त्यामागचा शपथ घेतल्याचा किस्सा सांगितलाय. बबन गीतेनं कराडला संपवल्याशिवाय दाढी न काढण्याची शपथ घेतली, त्यामुळे त्यानं दाढी वाढवली आणि वाल्मिक कराडनं गीतेला धडा शिकवल्याशिवाय चप्पल न घालण्याची शपथ घेतल्याचं धसांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच की काय, कराडवर जेलमध्ये हल्ला झाल्यानंतर बबन गीतेनं जी फेसबुक पोस्ट टाकली आहे त्यावर लांबलचक दाढी नसलेला फोटो आहे. 12 मार्चलाच बबन गीतेनं फेसबुकवरून महादेव गीतेसोबतचा एक फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामध्ये बबन गीते महादेव गीतेला म्हणतोय की तुम तिलक हो हमारे माथे का. यावरून महादेव गीते बबन गीतेच्या किती जवळचा आहे हे स्पष्ट दिसतंय. महादेव गीते बबन गीतेचा निकटवर्ती आहे. महादेव गीतेच बबन गीतेच्या कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडायचा. 9 महिन्यांआधी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंची हत्या झाली. बापू आंधळेंच्या हत्या प्रकरणात महादेव गीते बीडच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. मात्र आपल्याला कराडनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप महादेव गीतेचा आहे. बापू आंधळे हत्या प्रकरणातच बबन गीतेला देखील आरोपी करण्यात आलाय, मात्र तो फरार आहे. 17 ऑगस्ट 2023ला बबन गीतेनं मोठं शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन गीते सभास्थळी आला होता. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. ते सुद्धा एका प्रकरणात फरार असलेले आरोपी आहेत. अशा पद्धतीने दुर्दैव आहे ना की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना. मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे? आमचे SP फक्त पेपरमध्ये दिसतात का काय कधी कधी, असं वाटायला लागलं. तर सुरेश धसांनी आका म्हणजेच वाल्मिक कराडला पुन्हा वेगळं जेवण आणि स्पेशल फोनची सोय करण्यात आल्याचा आरोप केलाय. त्या फोननं परळीच्या फोनवर बोलणं होतं असा दावा करून पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण झालेली नाही असं जेल प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र सुरेश धसांना ते मान्य नाही. कराड आणि घुलेलाच मारहाण झाल्याचा धसांचा दावा आहे. त्यातच कराडच्याच सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आणि आम्हालाच हर्सूलला हलवल्याचं महादेव गीतेचं म्हणणं आहे. CCTV चेक करण्यात यावी. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही. अक्षय भाईचा काही संबंध नाही. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.